जय जनार्दन, जय हरी हर, जय शिवराय. मित्र हो, आपण आज आलो आहोत कुंभार काकांकडे सहज चूल घेण्यासाठी. पण येथील दृश्य बघताच व्हिडिओ घेण्याचा मोह काही आवरला नाही. त्यांची ती मेहनत बघून आपण त्यांच्याकडून काही गोष्टी समजून घेतल्या. फार आणि फार मेहनत असते त्यांची. चला तर समजून घेऊ. कशी कुंभार काका कशी मडकी घडवतात. त्यांचा संपूर्ण परिवार त्यांना मदत करतात. त्यांच्या परिवाराची सुद्धा फार या कामामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. माती चाळणी, मातीतील खडे बाजूला काढणे, त्यामध्ये घोड्याची लीद मिश्रित करणे व ती माती योग्य पद्धतीने पाण्यात मिश्रित करणे यासारख्या अनेक मेहनतीचा भाग यामध्ये समाविष्ट आहे. मडकी घडविताना काही बनवताना तुटतात, तर काही भाजण्यासाठी नेताना तर काही भाजताना फुटून जाते. याचा अर्थ असा की त्यांच्या मेहनतीला तोड नाही. एवढे सोपे त्यांचे काम नाही. म्हणून तर व्हिडिओ बनवण्याचा मोह आवरला नाही. आपण सहज बाजारामध्ये त्या माठाची किंमत कमी करा म्हणतो, परंतु त्यांना माठ विकेपर्यंत जो रिस्क आहे तो मला जाणवला. म्हणून माझी आपणास विनंती असेल की त्यांना एवढे मातीमोल करू नका. त्यांचा आदर करा. त्यांच्या त्या माठातील भावना समजून घ्या. माठ बनवण्यापासून ते बाजारापर्यंत आणून नैसर्गिक आरोग्यदायी वस्तू विकत घेतल्यानंतर कुठलाही लाईट बिलाचा अतिरिक्त खर्च नाही. आणि हो, गरिबाचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा हा 24 तास विनामूल्य थंड पाणी आपणास देत असतो. म्हणून माझी आपणास विनंती राहील की त्यांना योग्यरित्या त्या वस्तूचे मूल्य, योग्य रक्कम द्या. त्यांचा संपूर्ण परिवाराचा उदरनिर्वाह त्या माठाच्या रकमेवर अवलंबून आहे. आपण एखाद्या मॉलमध्ये नक्कीच पैशाचा विचार न करता कुठल्याही वस्तूची त्या ठिकाणी कमी जादा मोल करत नाही. परंतु यांच्या वस्तूवर आपण नक्कीच कमी जास्त रक्कम करायला घासघीस करतो. सोनं घेताना सोन्याचाही भाव कमी होत नाही.